श्री राम जय जय राम। 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 वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरींच्या अनंत कृपेने म्हणायला हरकत नाही, मागील 1 वर्षापासून आपण सोशिओ स्पिरिच्युअल म्हणजे सामाजिक आणि आध्यात्मिक या रसांचा समन्वय असलेल्या विषयांची चर्चासत्रे आपण करतो आहोत. आणि आजच्या या सत्राला तसे पाहता 1 वर्ष पूर्ण होतो आणि पुढच्या सत्राला त्याची आपण वर्ष पूर्ती साजरा करू शकू. तसं तर ते 1 वर्ष 1 महिना होणार, कारण आपण त्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताला आरंभ केलेलं हे कार्य आहे. तर त्याच्या 1 महिन्याआधी म्हणजे आज साधारण हा 1 वर्ष पूर्ण होण्याचा संकेत असला. अशा या संकल्पात्मक इच्छाशक्तीने पूर्ण असलेल्या या चर्चासत्रांच्या या विषयांमध्ये आज आपण देहाकडून देवाकडे या विषयाबद्दल काही बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. धकाधकीच्या जीवनामध्ये देहच आपलं सर्व काही, देहासाठीच सर्व काही, देहापासून देहापर्यंतच्या आपल्या प्रवासामध्ये आज आपण काही जाणण्याचा, काही आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण करण्याचा विषय करतोय. तो म्हणजे देहाकडून देवाकडे याच्या अंतर्गत 21व्या शताब्दीमध्ये आधुनिक जेवढी प्रगती झाली आहे त्या प्रगतीच्या अंतर्गत आपल्या शिक्षा नीती असतील, व्यवहार व्यापार नीती असतील, आचार विचार संबंधित नीती असतील,
या सगळ्यांच्या मॉरल स्वरूपामध्ये, या सर्वांच्या मूलभूत विचारामध्ये आपण पाहतो की आपण आपल्यापुरतं करावं, आपण खूप मोठे व्हावं, खूप कमवावं, आपला परिवार, आपला समाज चालवावा आणि संतुष्ट राहावं, हे आपल्याकडे आपल्याला सर्व बाजूने पाहायला मिळतं. अशा या चालत आलेल्या अत्याधुनिक परंपरेमध्ये आपण याच्या परिवर्तनाकरिता मागील सत्रांमध्ये अनेक विषय पाहिलेले आहेत, ज्या संबंधित आता दादांनी सर्व नावही घेतले. तसे पाहता ते सगळे विषय क्रमशः एकानंतर एक चढत आहे. पहिल्या विषयापासून आपण जर सुरुवात केली आणि मागील महिन्याच्या विषयापर्यंत आपण जर आलो तर हे सगळे विषय एक एक पायरी आहेत. आणि याचं संकलन की एक विषय झाल्यानंतर दुसरा, दुसरा विषय झाल्यानंतर तिसरा, तिसरा विषय झाल्यानंतर चौथा, आणि त्या शृंखलेमध्ये एक पूर्णाहुती म्हणून आजचा विषय आपण पाहतोय, ते म्हणजे देहाकडून देवाकडे. आध्यात्मिक जगतमध्ये देहाचा मूल शून्य आहे. कारण देह ही संकल्पना नश्वरतेचं प्रतीक आहे. देह आपल्यासाठी एक माध्यम आहे, पण त्यालाच आपण साध्य करून ठेवलेलं आहे. ते साधन आहे हे विसरून तेच साध्य आहे असं समजून त्याला नीटनेटकं ठेवणे, त्याला खूप जास्त सजवणे, त्याला आवडेल असं करणे, त्याला शोभेल असं नेसणे घालणे, शृंगार करणे, त्याला रुचेल असं करणे, अशा प्रकारची आपली आधुनिक जीवनशैली झालेली आहे. याचा अर्थ असं मुळीच नाहीये की आपण एकदम गवळ्यासारखं राहणे, उघडं नागडं कसंही फिरणं, म्हणजे हे तर तसंही चालू आहे. पण देहाकडून देवाकडे या चर्चेमध्ये सगळ्यात मूलभूत विचार जो आपल्या समक्ष मांडू इच्छित आहे ते म्हणजे आपला देह हा साधन आहे, साध्य नाही. जसं आपण गाडी आहे, ती गाडी, त्या गाडीतच राहतो का आपण? आता तसाही स्वरूप निघालाय बरं का, कॅम्पर हाऊस. पण त्या गाडीला, त्या वाहनाला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणासाठी जाण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. आपला देह, आपला शरीर, आपली काया हे पंच तत्वांनी बनलेला आहे आणि ह्याचा उपयोग फक्त जे आपलं आत्मतत्व आहे त्याची गती परमात्माच्या दिशेने व्हावी यासाठी आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. मग ही विचारसरणी जर आपल्या लक्षात येत असेल, ह्याचा जर का आपण पाया घालत असलो तर मग त्याच्यावरच्या इमारतीची चर्चा आज आपण सहज करू शकतो. पण भौतिक जगामध्ये आपण पाहतो देहाभोवतीच सगळं काही फिरत आहे. आपण 5-5 हजारचे कपडे घालतो, भारी भारी इत्र लावतो, चुकीचं नाहीये, पण त्या गाडीमध्येच अडकून राहतोय. त्या गाडीला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. बघा ना, सामान्य विचार केला असता, व्यापारी विचार केला असता, एक 10 लाखची मोटर आहे, 4 व्हीलर आहे, आणि त्याच्यामध्ये बसून आपल्याला इथून 250 किलोमीटर लांब असलेल्या पुणे शहराला जायचं आहे. तीच आपण एक 50 लाखाची गाडी घेतली, 2 कोटीची गाडी घेतली, तरी आपण साधारण तेवढ्याच वेळेमध्ये, तेवढ्याच गतीने, तेवढ्याच सुविधेने आपण पुणे नगराला जाणार आहे. मग आता जर त्याच्यामध्ये पण 5च लोक बसणार असतील, या गाडीत पण 5च लोक बसणार असतील, एकंदरीत आपला जो उद्देश आहे तो साध्य होत असेल, तर कशाला आपण बुद्धिमानी म्हणू जो 10 लाख रुपये घालून त्या
मार्गात त्या रिझल्ट पर्यंत पोहोचतोय की जो 50 लाख रुपये घालून त्या अंतापर्यंत पोहोचतोय. आपण जेव्हा व्यापार करतो तेव्हा कमीत कमी लागत मध्ये जास्तीत जास्त परिणाम भेटावा असा विचार असतो. मग आपण चुकीच्या ठिकाणी जर लागत द्यायला लागलो तर आपल्याला फायद्याचा परिणाम भेटत नाही. आणि तो परिणाम न भेटल्याने काय होतो, मन विचलित होतो की आय एम पुटिंग इन सो मच एफर्ट्स, मी एवढे प्रयत्न त्याच्यामध्ये घालतोय पण त्याचा परिणाम काय येत नाही. परिणाम याकरिता येत नाहीये कारण ज्या दिशेने प्रयत्न झाले पाहिजे होते ते होत नाहीये. दिशा ही देवाकडची पाहिजे, देहाकडची नाही. आपला उद्देश पुण्या नगरीला पोहोचण्याचा आहे. पुण्या नगरीला कसंही पोहोचा ना, 5 तास 4 तास 3 तास लागणार आहे. हा प्रयत्न असा असला पाहिजे की मी विमानाने पोहोचलं तर लवकर पोहोचेल, पण त्याच माध्यमातून जर मला पोहोचायचं असेल आणि त्याला मी जास्त लागत लावत असेल तर त्याला बुद्धिमानी नाहीत म्हणत. तशाच प्रकारे आपल्या देहाला आवश्यक, ज्याला शरीर संबंधित क्रिया म्हटलेलं आहे. शरीर संबंधित क्रिया करणं पाप नाही, पण त्याच्यामध्ये जी फेंट लाईन आहे, इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, एक आहे नीड आणि दुसरा आहे ग्रीड. आवश्यकता आणि त्याच्या पलीकडचा विषय, याच्यामध्ये खूप एक अलगद रेष आहे. ती ओलांडल्यामुळे किंवा त्याला आपण खूप वरती सेट केल्यामुळे, आपले स्टँडर्ड जगण्याचे वर सेट केल्यामुळे आपण आपली ऊर्जा व्यर्थ दिशेला लावतोय आणि देहाकडून देवाकडच्या या प्रवासामध्ये आपण देहाकडेच अडकतोय. ह्या सगळ्यामध्ये खोळंबा फक्त आपलाच होतो, दुसऱ्या कोणाचाही नाही. कारण प्रत्येक जीवात्म्याचा हा प्रवास व्यक्तिगत आहे. संबंधांमध्ये आपण असे जुडलेलो आहे जसं एखादी लाट समुद्रात उठते आणि पुन्हा समुद्रात जाते, तशा प्रकारे आपण संबंधांमध्ये अडकलेलो आहोत. संबंधांना सोडून आणि सगळ्यांनी साधू व्हावं अशी चर्चा नाहीये, पण संबंधांना संबंधांपुरतं ठेवून आपला अनंत संबंध ज्याकरिता आहे, ज्यासाठी आहे, ज्याच्यापासून आहे, त्याच्यामध्ये आपला लक्ष केंद्रित करावं, त्याला मुख्य उद्देश औचित्य ठेवावं, याची चर्चा चालू आहे. आणि त्याच्यासाठी जे काही लागत आहे ते प्रयत्न करावे, ते सार्थक ठरणार. जसं उदाहरण, पुण्या नगरीला जाण्यासाठी चालतही जाऊ शकतो, सायकलवरही जाऊ शकतो, 2 व्हीलरवरही जाऊ शकतो, 4 व्हीलरमध्ये जाऊ शकतो. थोड्या दिवसांनी मुंबई भाग्यनगर हा बुलेट ट्रेनचा कॉरिडॉर 10 वर्षात तयार होईल, त्याच्या माध्यमातूनही जाऊ शकतो, फ्लाईटनेही जाऊ शकतो. पण मी किती लवकर पोहोचेन ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यापेक्षा आपलं लक्ष कशामध्ये, किती आरामात पोहोचेल, किती सुविधाजनक पद्धतीने पोहोचेल, हे लक्ष केंद्रित केल्यामुळे आपला प्रवास जरी चांगला होत असला तरी वेळ खूप जास्त लागत आहे. आणि महत्वाचा प्रवास नाहीये, महत्वाची गती आहे. अंत जे होणार आहे त्याला महत्व आहे. का माहितीये का? कारण सोलापूर पासून पुण्याला जाण्यासाठी 250 किलोमीटरचा प्रवास आहे, हे तुमच्या आमच्या सगळ्या जगाला माहित आहे. पण जन्माला आल्यापासून मरण्यापर्यंत किती कालावधीचा प्रवास आहे कोणाला माहित नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये विलंब केल्याने तोटा आपलाच आहे. आणि फायद्याचा काम करायचा आहे की तोट्याचा, हा प्रत्येकाने त्याच्या स्तरावरती विचार करावा. आजची आपली चर्चा बिलकुल सुद्धा व्यावहारिक नसणार आहे. आजची आपली चर्चा ही बिलकुल व्यावहारिक नसणार आहे. मॅनेजमेंटचा एकही सूत्र आपण पाहणार नाही आहोत, कारण आपण या सगळ्याची चर्चा लोकांच्या मनाच्या आकर्षणाकरिता वर्षभर केलेली आहे. आजची आपली चर्चा ही विशुद्ध अध्यात्माची आहे. आणि देहाकडून देवाकडचा मॅनेजमेंट आपण जर शिकत नसलो तर आपल्या मानव म्हणून जन्माला काही उपयोग नाही.
सनातन परंपरेमध्ये जन्माला आल्यानंतर या परंपरेचे 3 पाय आहेत. या परंपराच्या टेबलचे 3 पाय आहेत. पहिला पाय की आपण शास्त्रांमध्ये श्रद्धा ठेवतो. आज आपली जेवढी सगळी परंपरा, मंदिर, कीर्तन, भजन, जे काही उत्सव, जे काही चालू आहे ते सगळं या कारणामुळे, कारण आपली श्रद्धा आहे शास्त्रांमध्ये. आणि त्यामुळे श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, शास्त्रात प्रमाण. शास्त्रामध्येच प्रमाण आहे, शास्त्रच प्रमाण आहेत. मी जरी येऊन बोलत असलो तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. बुद्ध अवतारांबद्दल श्रीमद भागवत मध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामधून हे स्पष्ट होतं की भगवंत म्हणतात, मी जर शास्त्र विपरीत उच्चारण करत असेल, बोलत असेल, वक्तव्य करत असेल तर माझ्यावरती सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. कोण प्रमाण आहे तर शास्त्र प्रमाण. त्यामुळे आपण या परंपरेमध्ये आहोत. याचा पहिला प्रमाण किंवा याचा पहिला पाया तो म्हणजे शास्त्र आहे. आपला दुसरा पाया आहे की आपली श्रद्धा भगवती गोमातेमध्ये आहे. गोमाता ही धरती जेव्हा त्रस्त होते तेव्हा ती गोमातेचं रूप धारण करते. एका वाक्यात गोमातेचं महत्व सांगायचं असेल, कारण आपण कसं महत्व समजतो, महापुरुषांनी जसं केलंय तसं आपण समजतो. गीतेमध्ये भगवंत हे वर्णन करतात. काय वर्णन करतात? ते म्हणतात की मी हे कर्म का करतोय, कारण हा सगळा जनसमुदाय मला पाहून कर्म करतोय. असं जगामध्ये काहीही नाही जे माझ्यासाठी अप्राप्य आहे, आणि असं जगामध्ये काहीही नाही जे प्राप्त करण्याची मला गरज आहे. परंतु मी कर्म का करतोय, कारण हा सगळा जनसमुदाय मला पाहतो. त्यामुळे एका वाक्यात जर गौमातेचं महत्व सांगायचं असेल तर ज्या रामकृष्णासाठी आपल्या सगळ्या लढाया चालू आहेत, ज्या रामकृष्णासाठी आपण आपलं जीवन खपवतोय, त्या रामकृष्णांचे जे आद्य दैवत आहे ती म्हणजे भगवती गोमाता. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनात तर हे आपल्याला स्पष्टच दिसतं. त्यामुळे आपला दुसरा आधारस्तंभ किंवा आपल्या परंपरेचे दुसरं पाय म्हणजे भगवती गोमाता. आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे आपण जन्म पुनर्जन्मामध्ये विचार करतो. जन्म पुनर्जन्मामध्ये आपण विचार करतो. तिथेच या मुद्द्यामध्ये आजच्या आपल्या विषयाचा मूळ गुडतो, तो म्हणजे देहाकडून देवाकडे. ज्या अर्थी आपण जन्म आणि पुनर्जन्मामध्ये विचार करतो त्या अर्थी आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला हे मानव देह का प्राप्त झाला आणि हे प्राप्त करून आपल्याला काय करायचं आहे. आपले प्रारब्ध कुठेतरी क्षीण होण्यामध्ये कमी पडले, ते कुठेतरी राहिले, त्यांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा देह म्हणून साधन प्राप्त झालेला आहे. आणि हा साधन प्राप्त करून याच्या माध्यमातून आपल्याला जे प्राप्त करायचंय ते म्हणजे देहाकडून देवाकडे आहे. त्यामुळे या 3 पायांच्या आधारावरती जी आपली संस्कृती आहे, एक म्हणजे शास्त्रांवरचा आपला विश्वास, दुसरी म्हणजे आपली भगवती गोमातेवरची आपली श्रद्धा, आस्था, आणि तिसरं म्हणजे आपण जन्म पुनर्जन्मा रिइन्कार्नेशनच्या थिअरीवरती विश्वास करतो. या 3 पायांवरती आधारित असलेली आपली संस्कृती आणि या 3 मधल्या एका विषयाचं मूळ घेऊन आपण जी आजची चर्चा करतोय, आणि उर्वरित 2 विषय ते याला पूरक आहेत. विना गौमातेच्या आपल्या परंपरेची या धर्मशास्त्राची, या जीवनचर्याची विचारसरणी शून्य. सनातन परंपरेची परिकल्पना विना गोमातेच्या शून्य आहे. जसं आपण गंगा मातेचा विचार करतो, दारातली आपली गंगा असेल ती आपली गौमाता आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहित असेल, गोव्रती लोक जेव्हा एखादं ते व्रत करतात आणि त्याचा उद्यापन करतात आणि गौदान करतात, तेव्हा आपल्याकडे मान्यता आहे स्वर्गाला पार करून जाण्यासाठी वेतरणी नदी येते, आणि ती वेतरणी नदी पार करण्यासाठी आपल्याला गौमातेची शेपूट धरून ती पार करावी लागते.
आणि ही मान्यता वैकुंठाचा मार्ग हा स्वर्गाच्या माध्यमातूनच जातो, किंवा कैलास लोकाचा मार्ग, गोलोकाचा मार्ग हा स्वर्गाच्या माध्यमातूनच जातो. लोक आहेत ना आपल्याकडे, भुवन आहे 14, 3 लोक आहेत. समजण्यासाठी आपण त्यांना वर आणि खाली असं समजतो. त्यामुळे बलिराजाला जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा तो पाताळाचा राजा होतो, बरोबर आहे. त्यामुळे भगवंताचा जो धाम आहे, परमात्माचा जो स्थान आहे, तसं तर तो कणाकणामध्ये व्याप्त आहे, पण तसं आपण जगू शकू का हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे देहाकडून देवाकडे या वाटचालीमध्ये आवश्यक आहे की देह प्राप्त झाला आहे. हा का प्राप्त झाला आहे, याला प्राप्त करून पुढे आपल्याला काय प्राप्त करायचंय, ही विचारांची रचना आपल्याला एकदम सुस्पष्ट असली पाहिजे. आणि त्या संबंधामध्ये याच्या ज्या 2 बाजू आहेत, एक देह स्वतःमध्ये एक युनिट आहे, आणि दुसरं या वाटचालीमध्ये याला कसं आपल्याला लवकर करता येईल, जेणेकरून आपल्याला जे साध्य करायचे ते लवकर प्राप्त होईल. ही जी वाटचाल आहे हा आजचा दुसरा बिंदू आहे. देह 2 कान, 2 नाक, 2 नासिका, नाक 1, 2 कान, 2 डोळे, 2 हात, 2 पाय, 1 हृदय, 2 फुफ्फुस, 2 किडनी, 2 लंग्स, हे सगळ्याला प्राप्त आहे. हे झालं आपलं हार्डवेअर. आणि याच्यामधला सॉफ्टवेअर म्हणजे आपलं आत्मतत्व आहे. या आत्मतत्वाची गती या देह नावाच्या मंदिरातून देव नावाच्या त्या परमात्म तत्वामध्ये ही जात असताना काही प्रक्रिया आहे. श्रीमद भगवद्गीतेचं अनुसंधान करताना आपण पाहिलेलं आहे की 3 मार्ग आहेत. योग मार्ग आहे, ज्याच्यामध्ये योगी लोक तपश्चर्या करतात, सच्चित आनंदाचा अनुभव करण्यासाठी जड चेतनचा ज्ञान ठेवून ज्ञान योग्यासारखे ते जगतात. आपल्यासाठी शक्य नाही. आपल्याला एक डास अजून चावला नाही, इथे येऊन बसलाय तर आपल्याला पुढे मागे होतो, जीव कासा विचार मारून टाकतो. आपण हे अनुभव करू शकत नाही की जे चेतन तत्व आपल्याला चालण्याची शक्ती देत आहे तेच चेतन तत्व त्या डासाला उडण्याची शक्ती देत आहे. शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे, डासाला मारल्यानंतर त्याला भोगण्यासाठी वेगळा नरक आहे. प्रामाणिक संतांचं हे वक्तव्य आहे, माझ्या मनाचं नाही सांगत. आणि जास्त शास्त्र मी काय वाचलेले नाही, पण ज्या संतांनी शास्त्रांचा अवलंब केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, त्यांच्या प्रामाणिक वक्तव्याचा आधार घेऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. त्यामुळे ज्ञानयोग्यांसारखं जगणं आपल्याला शक्य नाही. रूल आउट. ऑप्शन नंबर 2, आपल्या संतांची परंपरा भक्ती योगाची असलेली आहे. काम धाम धंदा सगळं सोडून भजन करण्यामध्ये लागा म्हटलं तर शुभराय महाराजांच्या जागेवर आपले पुतळे उभे राहतील, यात वाद नाही. पण तोही मार्ग आपल्याला रुचत नाही, कारण आपल्याला मायेमधून निघता येत नाही. तिसरा मार्ग म्हणजे कर्मयोगाचा आहे. फळाची चिंता न करता कर्म करणे असं सांगितले असता फळालाच बघून कर्म कर, अशा प्रचलित परंपरेमध्ये आपण जगत असताना तोही मार्ग आपल्यासाठी कठीण आहे. आणि अशा स्थितीमध्ये देह प्राप्त झाल्यानंतर 3 मार्गांच्या माध्यमातून आपली जी गती देवाकडे होणार आहे ती 3ही मार्ग आपल्यासाठी व्हॅलिड 100% वाटत नाही. आणि त्यामुळे द्वैत सिद्धांतांना मांडणारे एक गट, अद्वैत सिद्धांतांना मानणारे दुसरे गट, पण या दोनही मध्ये न पटणारे त्यांनी बनवलं रामानुज परंपरेचं विशिष्ट अद्वैत मत. विशिष्ट अद्वैताची महिमा ही आहे की दोघांमध्ये फरक नाहीये,
समुद्रातला पाणी आणि त्याच्यात एक कळशी घालून काढलेला पाणी दोन्ही एकही असून समुद्राच्या व्यापक स्वरूपाला हंडीमधला पाणी कधी मॅच करू शकत नाही. हे विशिष्ट अद्वैताचा सिद्धांत आहे. जसा आचार्यांनी त्या मार्गामध्ये हायब्रिड मार्ग काढला, त्याच प्रकारे आपल्यासाठी ज्ञानाचा बोध होण्याकरिता भक्ती आणि कर्म मार्गाचा समन्वय आपल्याला तारणारा आहे असं मला वाटतं. सगळं सोडून भजन करणं शक्य नाहीये आणि या भौतिक जगामध्ये फळाची अपेक्षा किंवा आशा न ठेवता कर्म करणं शक्य नाहीये. आणि त्यामुळे या दोघांचा समन्वय करून देहाकडून देवाकडच्या या मार्गामध्ये आपल्याला सुलभता होऊ शकते असं आपल्याला अनेक असे प्रमाण मिळतात, अनेक असे महात्मा भेटतात, अनेक अशा महापुरुषांचं यांची जीवनचर्या आपल्याला पाहायला भेटते, जिथे कर्मनिष्ठ राहून आणि भक्तिनिष्ठ राहून ते आपल्या आयुष्याचा मार्ग सुरळीत करत. या सगळ्यामध्ये विना भक्तीच्या शक्ती आणि विना भक्तीच्या मुक्ती यांची संकल्पना नाहीये. त्यामुळे भक्तीची काय ताकद आहे हे आपल्याला संतांकडे पाहून भेटतं, लक्षात येतं. आणि आपल्या महानायकांकडे पाहून आपल्याला कर्मठपणाच्या मार्गावरती एकरूप राहण्याचं आपल्याला प्रमाण मिळतं. या दोघांच्या समन्वयाने आपण आपला जो मार्ग आहे, याची जी वाटचाल आहे ही सहज करू शकतो. या सगळ्यामध्ये देह संबंधित आपल्या ज्या आवश्यकता आणि जबाबदाऱ्या आहेत याच्याबद्दल थोडीशी आपण जाणून घेऊया. मागे चर्चा केल्याप्रमाणे देह संबंधित जे, शरीर संबंधित जे आपले कर्तव्य कर्म आहेत, माणूस आहे त्याच्यामध्ये यंत्रणा लागलेली आहे, तर खाल्ल्यानंतर सकाळी पोट स्वच्छ करावं लागणार आहे. नाही मी साधनेत बसलोय, इथेच खाणार इथेच जाणार असं म्हटल्यानंतर काम होणार नाही. शरीर संबंधित प्राथमिक कर्म करणे हे या मार्गामधील बाधा नसून एक प्रकारचं मदत आहे, एक प्रकारची. पण या मशिनरीला साधन करण्यासाठी, सिद्ध बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल घातल्यानंतर धूर निघणार, इंजन खराब होणार, त्याचे कार्बोरेटर खराब होणार. त्याच प्रकारे याला सात्विकतेने ओतप्रोत करण्यासाठी याचा इनपुट सुद्धा सात्विक पाहिजे. आणि इनपुट सात्विक कसा पाहिजे, तर आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी आत गेल्या पाहिजेत. त्याच्यामधून जर का तुम्ही केरोसिन आणि डिझेल टाकला तर आत पेट्रोलचं आहे मशिनरी सगळं. मग त्याच्यात सगळ्या इंद्रियांचे त्यांचे विषय आले, तदनुसार आपला आचरण आला. चांगलं पाहणे, चांगलं खाणे, चांगलं ऐकणे, चांगलं बोलणे, चांगला अनुभव करणे, चांगलं गंध घेणे, याच्याने आपली सात्विकता वाढणार आहे. शरीर संबंधित आपले जे कर्तव्य कर्म आहेत, त्या कर्तव्य कर्मांना सातत्याने सत्व प्रवृत्तीमध्ये लावणे हे देहासंबंधित आपले कर्तव्य कर्म आहेत. ते न पाळता या यात्रेला सुरुवात तरी होईल हा विचारही करणं व्यर्थ आहे. उदाहरणार्थ, हॉस्पिटलमध्ये जाऊन मला ऑपरेशन करण्याची इच्छा आहे, मला डॉक्टर ही डिग्री पाहिजे, पण त्याच्यासाठी मी अभ्यास करणार नाही, परीक्षा देणार नाही, मला डिग्री पाहिजे असं म्हटल्यानंतर ती डिग्री कधी आपल्याला प्राप्त होणार नाही. त्या माध्यमातून जे कार्य करायचं तेही कधी शक्य होणार नाही. आणि त्यामुळे त्यासाठी प्रयत्नशील राहिल्याशिवाय काम होणार नाही. बेसिक मूलभूत ढांचा तयार झाला पाहिजे, ती आपली मेरिट सिद्ध झाली पाहिजे, त्याशिवाय आपलं काम होणार नाही.
वाटचाल सुरू होणार नाही. जसं त्याच्यासाठी SOP आहे, जसं त्याच्यासाठी रूल बुक आहे, जसं त्याच्यासाठी पायऱ्यानंतर पायऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच प्रकारे पहिली पायरी आपली शुचिर्भूतता आहे. आतली सत्वता, सात्विकता आणि बाह्य सात्विकता. आतली शुचिर्भूतता आणि बाह्य शुचिर्भूतता हे आवश्यक आहे. नाही आम्ही 2 टाइम आंघोळ करतो, 2 टाइम आपला पोट साफ करतो, शास्त्रांची मर्यादा पालन करतो, तामसी काहीही भक्षण करत नाही, सगळं चांगलं आहे बघा. पण सारखं मनात येतं ते पुढे गेलं, त्याच्याकडे पैसे जास्त आहेत, मानसिक द्वंद्व चालू आहे. अशा त्या स्थितीमध्ये सुद्धा आपली गती होणे नाही. आणि त्यामुळे या वाटचालीमध्ये बाह्य शुद्धी आणि अंतरशुद्धी याचा खूप जास्त महत्व आहे. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत पहिली पायरी चढली जाणार नाही. आणि हे दुसऱ्या कोणासाठी नाहीये, ए चल असं कर रे तसं कर रे, नाही, ही आपल्यासाठी, ही आपली चर्चा आहे. खऱ्या अर्थाने स्वार्थी होणे हे परमार्थाचं पहिलं लक्षण आहे. खऱ्या अर्थाने स्वार्थी होणे हे परमार्थाचं पहिलं लक्षण आहे. महापुरुषांच्या जीवनामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल. आजही असे महापुरुष या भूतलावरती विद्यमान आहे. महर्षी रमण यांचं उदाहरण जेव्हा आपण बघतो, महर्षी रमण हे भगवान महर्षी रमण झाले. ते का झाले? कारण ते त्यांच्या साधनेमध्ये लागलेत भैया. तुम्हाला कोणी म्हटलं भौतिकरित्या की अमुक ठिकाणी खान आहे, इथे लपलेलं सोनं आहे, तुम्ही घरच्याला सुद्धा सांगणार नाही. पहिला खनन घेणार, वस्तू घेऊन जाणार, फावडा घेणार, खोदणार, मी माझं घेऊन कसं काय मुक्तो. त्या अमृताचा रस घेताना जेव्हा असं वाटतं की हा रस दुसऱ्यांनाही भेटला पाहिजे, तेव्हा मग असलं सगळं सुरू होतं. आपण सांगतो, पण त्याही स्थितीमध्ये प्राथमिकता हीच असते की काहीही करून आपण या रसाच्या बाहेर पडता कामा नये. जेव्हा हा भाव उत्पन्न होतो तेव्हा खऱ्या अर्थाने देहाकडून देवाकडची यात्रा सुरू होते. बसल्या ठिकाणी मन रमतो, बसल्या ठिकाणी. आणि ती स्थिती अशी असते ना, त्याला बाह्य जगत काय म्हणते याला बिलकुल किंमत नसते. इथे उलटच आहे. बाह्य जगत काय म्हणते, ती काय बोलली, तो काय बोलला. भलत्याच्या लग्नात गेलो, मला कोण कौतुकच केले नाही. साडी अशी नेसली, मॅचिंगची घातली, छान छान झालं. अहो लग्न 2 तासाचं असते कार्यक्रम, त्याच्यानंतर त्याच्यावरती जे पार्लमेंट घरात बसते ती 2 आठवडे चालते. म्हणजे या मार्गामध्ये जे लक्षण दिसले पाहिजेत, जेव्हा आपले लक्षण आयुष्यातले त्याच्या परस्पर विरुद्ध आहेत, तर कसं आपण सांगू शकणार की आपली या मार्गावरची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यामुळे बाह्य जगत काय म्हणते याचा विचार मीराबाईने केला नव्हता, याचा विचार माऊलींनी केला नव्हता, याचा विचार सुखराय महाराजांनी केला नव्हता. आणि त्यामुळे ते या रसामध्ये एकरूप होऊ शकले, या मार्गावरती वाटचाल करू शकले. ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या तत्वांची निष्ठ राहतो. पहिला त्याच्यासाठी आपण हे समजू शकतो की नेमके हे सिद्धांत काय आहेत, आपण का आलो आहे, या शरीराला धारण करून आपल्याला काय करायचं आहे, याचे मूलभूत कर्तव्य कर्म काय आहेत आणि याला अति असणारे ते कर्म काय आहेत, त्याच्यामध्ये चयन करून प्रायोरिटी करून या मार्गामध्ये आपण कशा प्रकारे जास्तीत जास्त कार्यरत राहू शकू, हा प्रयत्नच देहाकडून देवाकडच्या या यात्रेमधली यात्रा. म्हणजे पुण्याला जाण्यासाठी आपण 100 ठिकाणी खायला जर थांबत असलो, चहा प्यायला थांबत असलो तर खूप विलंब होणार आहे. हा, पेट्रोल टाकायला तुम्हाला थांबावं लागणार आहे. आवश्यक ड्रायव्हरला झोप लागत आहे तर एकदा चहा घ्यायसाठी थांबावं लागणार आहे. तसं आपले 16 संस्कार आहेत त्यांना आपल्याला करावं लागणार आहे. आपले 4 पुरुषार्थ आहेत ते आपल्याला करावं लागणार आहे. आपले 4
वर आपले आश्रम आहेत त्यांचं पालन आपल्याला करावं लागणार आहे, पण त्याच्यामध्ये अडकून राहिल्यानंतर आपली गती ही मर्यादित होणार आहे, ह्याच्यामध्ये खोडंबा पडणार. त्यामुळे त्याची रचना जाणून त्याप्रमाणे काम करून आपली मुख्य गती ही आहे, ह्याला जाणून कार्यरत होण्याची आवश्यकता आयुष्यात आहे. भक्तांच्या संतांच्या जीवनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. लग्न करो समर्थ रामदास स्वामी महाराजांचं पण लागलं होतं, पण शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर ते खरेच सावधान झाले आणि त्यामुळे आईची इच्छा पूर्ण करता, तिच्या इच्छेचं मान ठेवता देहाकडून देवाकडच्या त्या यात्रेला त्यांनी शुभारंभ केलेला आहे. संतांमध्ये तुलना होऊ शकत नाही, पण प्रचंड रचनात्मक योजनाबद्ध जीवनशैली या मार्गामध्ये कोणी केली असेल तर समर्थ रामदास स्वामी महाराजांचा नंबर खूप पहिला लागतो. 12 वर्षाच्या आयुष्यात गृहत्याग झाला, तर 12 वर्ष त्यांनी घरासाठी दिले, एकदम परफेक्ट. पुढचे 12 वर्ष नुसतं तप केलं टाकळीच्या काठावर, योजनाबद्ध. त्याच्या पुढचे 12 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं, देशाटन केलं आणि तदनंतर ते मठांच्या कार्यामध्ये लागले. एवढं योजनाबद्ध 12 12 12 आणि शास्त्रांमध्ये 12 वर्षाची खूप महिमा आहे. आपल्या महापुरुषांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि शास्त्र याकरिता प्रमाण आहे की एखादी सवय 12 वर्षांसाठी सातत्यपूर्ण आपण ती करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्याला अद्भुत पाहायला भेटतं, असं वर्णन केलेलं आहे. या शास्त्रांवरती निष्ठा ठेवून समर्थ रामदास स्वामी महाराजांनी ते जगून दाखवलं आणि अशी परंपरा उभी केली की आज शेकडो वर्ष झाले तरी त्या मठांची परंपरा कायम आहे. त्याची ताकद कुठून आली तर या मार्गावरती वाटचाल केल्यामुळे. आपली परंपरा काय छोटी वाटते? शताब्द्यांपासून ही परंपरा चालत आलेली आहे, कारण याच्या मध्ये मुख्य सेंटरला कोण असेल तर या वाटचालीवरती चालणारे महापुरुष विद्यमान आहेत. महापुरुषांच्या जीवनाला पाहून आपल्याला हे लक्षात येतं की आपण या मार्गावरती वाटचाल कशी केली पाहिजे. महापुरुषांच्या जीवनाला पाहिल्यानंतर कुठे असं पाहायला भेटतं का किंवा ऐकायला भेटतं का किंवा वाचायला आपल्या आढळतं का की त्यांना अमुक गोष्टींची खूप म्हणजे अशी इच्छा होती, अमुक गोष्टीचा छंद होता, असं कुठे पाहायला भेटतं का, वाचायला भेटतं का? छंद तुझा लागला की अंबाबाई नाद तुझा लागला, अशी त्यांची जीवनशैली झालेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये आपण झाकून पाहिल्यानंतर या मार्गामध्ये वाटचाल कशी केली पाहिजे याचे प्रमाण भेटतात. आपल्याकडे 3 मार्ग आहेत. ज्ञान मार्गही आहे, कर्म मार्गही आहे, भक्ती मार्गही आहे. सोय आपली पाहून आपल्याला वाटचाल करायची आहे, पण त्या सगळ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे विनाकारणचे जर स्टॉप घेत राहिलो ना आपण की मला माझं स्वतःचं घरच पाहिजे, मला अमुक नोकरी लागलीच पाहिजे, अरे दाल रोटी खाऊन सुखी आहे ना, भुकेलेला तर नाही ना, रोडवर तर आला नाही ना. आणि इमानदारीने तुम्हाला सांगतो, मी काय माझा प्रचार करत नाहीये, पण 1 वर्षामध्ये जेवढा देशाटन भारत देशाचा झालेला आहे त्याच्यावरून एवढं तर नक्की निष्कर्षावरती मी आलेलो आहे. माझी अनुभूती आहे की सगळं कामधाम सोडून, सगळं सोडून तुम्ही निघून गेला तरी तुम्ही भुकेलेले 2 टाइम कधीच राहणार नाही, अशी सोय या भारत धर्तीवरती आहे. आणि प्रमाणे बघा, ज्या प्रेमानंद महाराजांना तुम्ही ऐकता त्यांच्या जीवनमध्ये झाकून पहा की जरा. 200-500 वर्षांआधीचे उदाहरण दिले की थोडे असे अनकोरिलेटेबल, म्हणजे असं एकदम असं वाटत नाही की आपण करू शकू नये. आता हयातीमध्ये असलेल्यांची उदाहरणं पहा. असे अनेक संत आहेत जे प्रचलित नाही आहेत, असे अनेक संत आहेत ज्यांचा फोटो सुद्धा नाहीये, आज या धरती तलावरती आहेत. व्हिडिओ फोटो लाईव्ह स्ट्रीम मध्ये दिसणारे तर अनेक महात्मे आहेत,
पण असे अनेक आहेत जे कुठेच नाही आहेत. जाऊन पाहिल्यानंतर लक्षात येतं की या वाटचालीमध्ये ते किती पुढे निघाले. फरकच पडत नाही इमानदारीने. पण तशी निष्ठा पाहिजे. जसं काही झालं तर आपण आपल्या आई बापाकडे जाऊन रडतो का नाही, मागतो का नाही त्यांना? का? विश्वास आहे कोण नाही तर यांनी तर मला घालतील. तशी निष्ठा पाहिजे. आणि हा आता आपला विषय आपण मोडतोय तो म्हणजे सॉफ्टवेअरचा विषय. हार्डवेअर संबंधी, शरीर संबंधित ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या सात्विक पाहिजे. त्याचं वर्णन अल्प पद्धतीने श्रीमद भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे. थोडं विस्तृत पद्धतीने गीता प्रेस गोरखपूरच्या क्या करे क्या न करे या पुस्तकात वर्णन केलेलं आहे. अरे इथपर्यंत शास्त्रात वर्णन केलेलं आहे. थुकावं कसं? मी खोटं नाही सांगत आहे तुम्हाला. कुठल्या दिशेला थुकावं, कसं थुकावं, लघवी कशी करावी याचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. हार्डवेअर संबंधित नियम, शरीर संबंधित, शौचाचार संबंधित वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये, संहितांमध्ये केलेलं आहे. तुम्हाला प्रमाण देऊ शकतो. इतका सूक्ष्म विचार ज्या परंपरेमध्ये केलेला आहे तिथेच याचा विचार होऊ शकतो. देहापलीकडचा विचार त्याच परंपरेमध्ये होऊ शकतो. ज्यांच्यासाठी भोगवाद हेच सर्व काही आहे, देहाकडून देहापर्यंतची ज्यांची यात्रा आहे, अशा त्यांच्याकडे आपण अपेक्षा ठेवू शकत नाही की ते याच्या पलीकडे जाऊन काही विचारही करतील. धन्य धन्य आहोत आपण की या भारत धर्तीवरती आपण जन्माला आपल्याला देवानी घातलेला आहे. जास्त जिओ पॉलिटिकल चर्चेमध्ये मी जातही नाही, कारण सध्याची स्थिती खूप बिकट आहे. त्या बिकट स्थितीमध्ये सुद्धा आपल्या घरचा चूल पेटलेला आहे अशी सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची आपल्याकडे लाईन लागलेली आहे. इकडे बॉम्ब फुटतोय, तिकडे बॉम्ब फुटतोय. जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाण्यामध्ये जो मध्ये दुबई नावाचा गाव लागतोय तिथे आज एकही प्लेन उतरत नाहीये. अशी खोळंबलेली जगाची स्थिती असली तरी केवळ आज भारतामध्ये 8 कोटी गोवंश इथे आरामात श्वास घेऊ शकत आहे. म्हणून आपली ही स्थिती आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये चूल लावण्यासाठी अडचण येत नाही. या परंपरेमध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला नाही, 7 पिढ्याला नाही, 100 पिढ्याला नाही, जेव्हापासून हे चालू झालेलं आहे आणि जेव्हापर्यंत हे चालू राहणार आहे त्याला चालवण्याची ही शक्ती आहे. त्याच्या मुळात विचार देहापलीकडचा आहे. आणि त्यामुळे जन्म पुनर्जन्माच्या या विधानामध्ये विश्वास ठेवून जेव्हा आपण जगतोय तेव्हा शास्त्रांची मर्यादा बाळगत आणि भगवती गोमातेला आपली आद्य दैवत मानून तिच्या संबंधित आपली जीवनचर्या, जीवनशैली करणं, यामुळे आपली ही यात्रा सुलभ होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये मला एक सुंदर एक गीत आठवतो. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. का असं वर्णन केलंय हो? देहाची तिजोरी. कारण हा देह भोगासाठी नाही, योगासाठी आहे. तो योगा नाही, तो योगा नाही जो सकाळी 5 वाजता आस्थावरती रामदेव बाबा करतात. हा योग भक्तीचा आहे, हा योग कर्माचा आहे, हा योग ज्ञानाचा आहे. या संकल्पनेची ही धरती आहे. आणि त्यामुळे वर्णन केलेलं आहे देहाची तिजोरी. तिजोरी कशाला म्हणतो? तिजोरीमध्ये आपण काही ठेवतो का? शिळं असलेलं अन्न, लग्नात घातलेली शेरवानी ठेवतो का आपण? तिजोरीमध्ये आपण अद्भुत अशी ती गोष्ट ठेवतो जी आपल्यासाठी एकदम दुर्लभ आहे, जी आपल्यासाठी अगदी मूल्यवान आहे. त्या देहाची तुलना तिजोरीशी केलेली. म्हणजे याच्यापेक्षा विलक्षण या जगामध्ये काय असू शकेल का?
पण याच्यापेक्षाही विलक्षण काही आहे, तो परमानंद आहे. ती स्थिती आत्माला जाणल्यानंतर आहे. त्या आत्माचं घर हा देह आहे, म्हणून याला तिजोरी म्हटलं आहे. ही तिजोरी आहे आणि त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे? आत्मतत्व ठेवलेलं आहे. है पंचभूतों से बना ये वस्त्र सुंदर आपका, बनता बिगड़ता यही है, कुछ नहीं बिगड़ता आपका. तो आप म्हणजे आपला आत्मतत्व आहे. सच्चिदानंद परमात्मा घन तो तत्व आहे. मग त्याचा अनुभव कसा व्हावा? कसं आहे, आमच्या डोक्यामध्ये नाही, डोसक्यामध्ये, आमच्या डोसक्यामध्ये इंग्रजांनी, पाश्चात्य जगादानी आणि या अत्याधुनिक शाण्या विज्ञानाने हे भरून ठेवलेलं आहे की जे दिसतंय तेच असतंय. पण वास्तविक स्वरूप तसा नाहीये. जे दिसतंय ते असतंय भौतिक जगासाठी, आणि जे दिसत नाही तेच असतंय आध्यात्मिक जगाला. आपल्याला कोणी चांगलं बोलतं, आपल्याला छान वाटतं, ते कोणाला वाटतं? ते मुर्द्याच्या बाजूला जाऊन त्याची प्रशंसा करा की उठतंय का ते बघा. तू किती छान होता रे. होता काय म्हणतो? आहेच की ते. काय फरक आहे त्या मृतदेहामध्ये आणि जिवंत असलेल्या माणसामध्ये? ते चैतन्याचा स्वरूप त्या मृतदेहामध्ये नाहीये. त्यामुळे तो होता ही कल्पनाच मिथ्या आहे. कारण असतानाच तुम्ही त्याला जाणला नाही, ते आत्मतत्व आहे. तेव्हा तर भांडत होते, जीवाचं म्हणजे एकमेकाच्या जीवाचं दुश्मन होते. तेच चालू आहे ना. एक जात एक जमात, तरी सुद्धा भीषण युद्ध चालू आहे. आणि इथे 17 पगडचे लोक, 17 जातीच्या पगडचे लोक एकदम आनंदाने नांदत आहेत, एकरूप होऊन जगत आहेत, जागृत होत आहेत, परंपरा म्हणून एकत्रित येत आहेत. कारण ही विचारसरणी तिथे नाहीये. तिथे देहापासून देहापर्यंत आहे. इथे देहापासून देवापर्यंत आहे. त्यामुळे हा देह आपली तिजोरी आहे. ह्याच्यामधला आपला धन म्हणजे परमात्मरूपी आत्मतत्व आहे. आणि या आत्मतत्वाला जाणण्याची प्रक्रियाच ही देहाकडून देवाकडची वाटचाल आहे. तो देव आपल्याला भेटेल कसा? चतुर्भुज असलेला, पितांबर धारण केलेला असा आपल्या समोर प्रकट होईल, खूप उजेड होईल असं नाहीये. हा एकदम विलक्षण, एकदम वरचा भाव झाला. हो, पता नहीं किस रूप में, तो गीत आहे, पता नहीं किस रूप में नारायण आ जाएगा वगैरे वगैरे. मग आपल्याला ज्या सत अनुभवांचा अनुभव होतो, चांगल्या गोष्टींचा, विलक्षण गोष्टींचा भाव होतो, जो आपल्याला दृष्टांत होतो, हे आपल्या या मार्गाच्या वाटचालीमधली एक एक पायरी आहे. अनुभूती प्रत्येकाला होते असं नाहीये. बघा ना, अनेक लोकांच्या स्वप्नांमध्ये केवळ भोजनच येते, अनेक लोकांच्या स्वप्नांमध्ये केवळ भांडणच येते, अनेक लोकांना स्वप्नच पडत नाही. पण काही त्याच्यामध्ये पुण्यात्मा असतात की ज्यांना भगवानच्या नाम, लीला आणि गुणांबद्दलची अनुभूती येते. एकदा काय झालं, जनक राजा विश्राम करत होते. कसं उदाहरण दिल्याशिवाय, दृष्टांत दिल्याशिवाय ते पुढे जाता येत नाही. जनकपुरी तर विद्वानांची नगरी आपल्याला माहिती आहे. इतके विद्वान आहेत की भगवान श्रीराम आणि लक्ष्मणांना 3 दिवस बाहेर थांबवलं होतं त्या लोकांनी. विचार करा, त्या विद्वान नगरीचा राजा म्हणजे किती विद्वान असेल. तर एकदम शांत ते झोपलेले होते, गाढ निद्रा लागली होती आणि एकदम दचकून उठले. जनक राजा दचकून उठले. दचकून उठल्यानंतर ते खरं की हे, ते खरं की हे असं विचारायला लागले. घामे घाम एकदम त्यांना घाम सुटलाय, घाम फुटलाय. सगळ्याला तेच विचारते, ते खरं की हे. कोणाला काय कळायला मार्ग नाही. दासी आले, म्हणजे ते शिपाई आले, सगळे आले. आता राजाला प्रतिप्रश्न करण्याची हिंमत कोणाची? त्याच्यामध्ये एक विद्वान आला होता नगरमध्ये.
तो आला, तो राजाला म्हणला, लोकांनी म्हटलं तुम्ही समाधान करा, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही राजाचे पाहुणे आहात, तुम्हाला थोडे मर्यादा कमी आहेत. राजा विचारतो ते खरं की हे? ते प्रतिप्रश्न करतात, राजा ते काय आणि हे काय? ते काय म्हटल्यानंतर राजा म्हणतो ते माझ्या स्वप्नात असं असं झालं म्हणे, मला ते मारत होते, हे करत होते, मला छिन्न भिन्न करत होते. विद्वान प्रश्न करतो, राजन ते अनुभव करताना तुम्हाला या जगाचं भास होतं का? नाही म्हणे, मला तेच खरं वाटत होतं. राजन तुम्ही डोळे उघडल्यानंतर, तुमचं स्वप्न तुटल्यानंतर तुम्हाला त्या जगातलं काय आठवतंय का? तुम्हाला ते काय अनुभव होते का? हो, तुम्हाला यातना होत आहेत का? तुम्हाला पीडा होत आहेत का? नाही हो राजन, ते पण खरं नव्हतं, हे पण खरं नव्हतं. खरं फक्त एकच तत्व आहे, ते आत्मतत्व आहे. या देहाच्या पलीकडे जाऊन त्या तत्वाचा अनुभव तुम्ही करू शकणार आहात. आणि त्यामुळे ते पण खरं नव्हतं, हे पण खरं नाहीये. खरं एकच तत्व आहे, ते म्हणजे आत्मतत्व आहे. विद्वानांच्या राजाची समजूत घालणारा तो विद्वान किती विद्वान असेल. मूलभूत गोष्ट हीच आहे, एकदम छोटीशी आहे. सूत्र सिंपल आहे, जड आपण नाहीये, चेतन आपण आहे. जड पासून चेतन पर्यंतची आपली यात्रा ही देहाकडून देवाकडची यात्रा आहे. आणि मग सगळे स्वभाव दोष मिटून जातात. हावरटपणा काय? कारण हे वाटतं ना, मी पुष्ट व्हायला पाहिजे, माझा पोटोबा भरला पाहिजे. पण माझ्या पोटोबाला सांभाळणारा माझा आत्मतत्व, तोच आत्मतत्व माझ्या बाजूच्याचा आहे. मग माझी तृप्ती झाली काय आणि त्याची तृप्ती झाली काय, ही भावना जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत आपली वाटचाल होऊच शकत नाही. भगवत तुल्य आपण ज्याला मानतो, या पृथ्वी तलावरती आपले आई आणि बाप, त्यात पण आई एक नंबरला, जन्म देणारी ती आई. वर्णन करतात स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आईची महिमा युग तीव सगळं खरंय हो. आईला स्वतःच्या कार्ट्या कार्टीबद्दल जेवढी महिमा वाटते, स्वतःचं पोरग कितीही वजनदार असलं तरी ती त्याला उचलते. आणि बाजूच्या ज्याला उचल म्हणलं तर ते वज्ज आहे, मी उचलत नाही म्हणून म्हणते. ही मोह आणि ममता ज्यात तिलाही सोडत नाही, तिची माया फक्त तिच्या कार्ट्या कार्टी पुरती असते, कारण त्यांना तिने जन्म घातलेला असतो. या ममतेच्याही पलीकडची असलेली ही परंपरा आहे, ती म्हणजे देहाकडून देवाकडची. पण या शरीरामध्ये आल्यानंतर कर्तव्य कर्म आहेत. त्यामुळे आदि शंकराचार्य भगवानांना पण जेव्हा साधू व्हायची इच्छा झाली तेव्हा आईची परवानगी घे म्हटले असता आईनी नाकारल्यानंतर गप्प बसावं लागलं. लीला करावी लागली. तलावामध्ये गेले, मगरनी पाय धरला. आईनी म्हणायला लागलो, मगरनी माझं पाय धरलं, माझी इच्छा पूर्ण कर. काय करू? माझी शेवटची इच्छा आहे, मला साधू व्हायचंय. होऊन जा म्हणली. सर सलामत तो पगडी हजार, पोरगा राहिला तर साधू होईल. आई पण मोहात येऊन म्हणते होऊन जा म्हणलं की मगरनी पाय सोडून दिला आणि आपल्याला आद्य भगवान शंकराचार्य प्राप्त झाले. लीला कशी असते अशी असते. मर्यादेचं पालन पण तितकंच आवश्यक आहे. या बंधनातून मुक्त होण्यासाठी यांचं पालन करणं हेच मार्ग आहे. पळून जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे देहाकडूनच्या देवाकडच्या या यात्रेमध्ये देहाच्या संबंधित सर्व धर्म कर्मांना, कर्तव्य कर्मांना करूनच ही वाटचाल पुढे होऊ शकते, यात वाद नाही. पण या वाटचालीमध्ये सगळ्यांमध्ये तोच अंश आहे जो माझ्या मध्ये आहे. जी शक्ती हत्तीला चालण्याची शक्ती देते, जी शक्ती मुंगीला चालण्याची शक्ती देते, तीच शक्ती मला सुद्धा चालण्याची शक्ती देते. त्यामुळे मुंगळ्यावरती पण पाय देताना माणसाने संवेदनशील पूर्ण विचार करावा. हा विचार फक्त या परंपरेमध्ये आहे, म्हणून इकडे देहाकडून देवाकडे जाण्याची चर्चा आहे. आणि ही विचारसरणी उर्वरित जगामध्ये नाही. त्यामुळे एकमेकाच्या लहूचे ते येडे झालेले आहेत, एकमेकाला मारून टाकत आहेत.
हाच फरक आहे. त्यामुळे जागतिक शांतीसाठी मार्ग कोण दाखवू शकत असेल तर केवळ आणि केवळ भारत देश आहे. आणि भारत देशाच्या मूलमध्ये काही असेल तर हा आध्यात्मिक ज्ञान आहे, देहाकडून देवाकडे जाण्याचा ज्ञान आहे. आणि यामुळे जगाचा कल्याण होऊ शकतो. त्यामुळे जगाकडे भारताशिवाय पर्याय नाहीये, याच्यात काही वाद नाही. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाचा इतिहास पाहता एका परंपरेच्या आक्रमिकांनी त्याच्यावरती आक्रमण केल्यानंतर येणं प्रकारे घुसल्यानंतर 100 वर्षाच्या आत त्याचं परिवर्तन झालेलं आहे. पण हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेमध्ये असलेल्या भारत देशामध्ये हजारो वर्षांपासून अतिक्रमण केलं, लोकांनी घुसखोरी केली, तरी याला ते बदलू शकले नाही. कारण त्याच्या अंतरंगामध्ये आत्मतत्वामध्ये देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग प्रगल्भ आहे. त्यामुळे तुम्ही या काहीही करा, आम्ही आमचे प्रशस्त आहोत, ही परंपरा आपली आहे. हा स्वतःला तारण्याचा मार्ग आहे, समाजाला तारण्याचा मार्ग आहे आणि राष्ट्र उत्थानाचा पण हाच मार्ग आहे. त्यामुळे समाजसेवेचा आरंभ हा आत्मसेवेपासून आरंभ होतो. त्या आत्मसेवेसाठीचा जो मार्ग आहे तोच देहाकडून देवाकडचा आहे. त्यामुळे शरीर संबंधित मूलभूत क्रिया करता मायेच्या जाळामध्ये न फसता आपल्या या आत्मतत्वाच्या जाणण्याच्या दिशेने पाऊल टाकता आपण आत्मसेवा, राष्ट्रसेवा करू शकतो, असं आपलं म्हणणं आहे. अशा या म्हणण्याला सांगून देह आपला साधन आहे, साध्य नाही. त्याच्यामधले त्या या देहाच्या तिजोरीमध्ये जे आत्मतत्व आहे ते आपलं सर्वेसर्वा आहे. त्याला जाणून ठाकूर रामकृष्ण परमहंसाच्या परंपरेला, माऊली ज्ञानेश्वराच्या परंपरेला, संत तुकोबाच्या परंपरेला, भक्त मीराबाईच्या परंपरेला, महर्षी रमण यांच्या ज्ञानाला, उत्तराखंड मध्ये स्थित असलेल्या कैची धाम मधल्या निमकरोली बाबाच्या परंपरेला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुठल्याही कोपऱ्यात गेले असता असे अनेक महापुरुष आपल्याला पाहायला भेटतील. यांच्या कोणाच्याही जीवनचर्येला, जीवनाला उचलून पाहिले असता हे अनुभव आपल्याला पाहायला भेटतील. आणि त्यांचा कोणाचाही आसरा घेऊन, सहारा घेऊन आपण देहाकडूनची देवाकडची आपल्या वाटचालीला विनाविलंब करता आरंभ करावं. कारण आता या पुढच्या क्षणाला आपलं काय होणार आहे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे मरण्याच्या आधी आत्मकल्याण आणि आत्मकल्याणातून राष्ट्र कल्याण ही आपल्याकडून चुकता कामा नये. ही संधी आपण या संधीचा वापर केला पाहिजे आणि आत्मोत्थान आणि राष्ट्रोत्थानासाठी या प्रकारे मार्गाला लागलं पाहिजे असं मला सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या जबाबदाऱ्या देहासंबंधित, आज्ञासंबंधितच्या पूर्ण करून आपण अनंत अखंड आनंदाला प्राप्त हो, हीच भगवतचरणी प्रार्थना करता आजच्या सत्राला विराम करता रामकृष्ण हरी म्हणून आजच्या सत्राला पूर्ण करूयात. जय जय राम कृष्ण हरी. ओ आत्मा आहे ना का सुटला? गावा की जरा. जय जय राम कृष्ण हरी. 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 कुंडली कवरद श्री हरे विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर माऊली भगवान की जय, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, सब जीवों की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, गंगा माता की जय हो, धरती माता की जय हो, भारत माता की जय हो, अखंड भारत वर्ष की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। हरे कृष्ण हरे राम राधे